रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागच्या काही दिवसांमध्ये रेपो रेटमध्ये जवळपास 0.5% कपात केली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही व्याजदर कपात आणखी होण्याची शक्यता आहे. आमचं असं प्रेडिक्शन आहे की इंटरेस्ट रेट साधारण आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा किमान 1 ते 2% कमी होतील. आता मार्केटमध्ये ज्यावेळेला काय होतं की ज्यावेळेला RBI रेपो रेट कमी करते त्यावेळेला नवीन जे कर्ज आहेत ते लगेच त्याचे इंटरेस्ट रेट कमी होतात, बँका लगेच त्या कमी करतात. कारण का नवीन कस्टमर मिळवण्यासाठी त्यांना रेट्स कॉम्पिटेटिव्ह ठेवावे लागतात. आता बँका शेवटी काय, बँका या बिझनेस करतात, त्यामुळे बिझनेसमध्ये चांगलं वाईट असं काही नसतं, तर बिझनेस टॅक्टिक्स असतात. तर त्यातली बँकांची किंवा NBFCची एक बिझनेस टॅक्टिक्स अशी आहे की जुने जे कर्ज असतात त्याच्यावर ते लगेच कमी करत नाहीत. मोस्टली जे बँका आहेत त्यांचं लिंक असतं, म्हणजे रेपोला ते लिंक्ड असतात. त्यामुळे जर रेपो वाढला तर ऑटोमॅटिक वाढतं आणि जर कमी झालं तर ऑटोमॅटिक कमी होतं. पण काही बँका, काही NBFCs याच्यामध्ये फार मोठ्या एका संस्थेचाही समावेश आहे. तर हे लोक काय करतात की ज्या वेळेला इंटरेस्ट रेट वाढतात त्यावेळेला ऑटोमॅटिक वाढवतात, पण ज्यावेळेला इंटरेस्ट रेट कमी होतात तेव्हा मात्र ते शांत बसतात, तुमची वाट बघतात. ते जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे जात नाही तोपर्यंत ते कुठलंही काही त्यावर भाष्य करत नाहीत. मग होतं काय की मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट झालेला असतो कमी, आपण असतो आपल्या कामामध्ये व्यस्त, तसं बघणं होत नाही. मग कधीतरी आपल्या लक्षात येतं की अरे आपला इंटरेस्ट रेट कमी झालाय का, आणि मग आपण आपल्या बँकेकडे किंवा NBFCकडे जातो. ते म्हणतात की तुम्हाला एवढी एवढी फी भरावी लागेल आणि मग इंटरेस्ट रेट तुमचा कमी होईल. तर फी भरायला हरकत नाही, फी द्यायला आपला विरोध नाहीये, पण ॲटलिस्ट त्यांच्याकडनं कम्युनिकेशन यायला पाहिजे. तर ठीक आहे, ते कम्युनिकेशन करणार नाहीत कारण त्यांचा त्यात फायदा आहे. आपण प्रोॲक्टिव्हली आपलं जिथं आपलं होम लोन आहे तिथं सध्या काय रेट चालू आहे, तो रेपो प्रमाणे कमी होतोय का, जर कमी करायचं असेल तर काही ॲडिशनल फीज द्यायची आहे का, तर हे ॲपच्या माध्यमातून असेल किंवा ब्रांचला व्हिजिट करून असेल, तर या गोष्टींकडे आपण जरा पुढचं 1.5-1.5-2 वर्ष लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर काय की मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट कमी होत राहतील आणि आपण वाढीव दराने EMI भरत राहू. आणि इंटरेस्ट रेटचं तुम्हाला सांगतो की इतकं मोठा इम्पॅक्ट होतो, म्हणजे अर्धा टक्का पण एवढा इम्पॅक्टफुल असू शकतो. मी आत्ता जे तुम्हाला सांगतोय ते मी मागच्या आठवड्यात केलंय. माझं ज्या बँकेमध्ये लोन आहे तिथं मी गेलो होतो की हे सगळं झालंय का, खरंच इंटरेस्ट रेट कमी झालेत का, तर माझं त्यांनी ऑटोमॅटिकली कमी केला लकीली. तर इम्पॅक्ट तुम्हाला मी सांगतोय की माझं 30 वर्षाचं लोन होतं, ऑलरेडी मी 2 वर्ष रिपे केलंय, म्हणजे 28 वर्ष तसं शिल्लक असायला पाहिजे होतं. पण रेपो रेट 0.5% कमी झालाय, तर माझं 28 वर्षाचं लोन EMI माझा तेवढंच ठेवलंय मी. तर 28 वर्षाचं रिमेनिंग जो ड्युरेशन आहे ते डायरेक्ट 23.5 वर्षावर आलं. म्हणजे 0.5%मुळे थेट माझं जे ड्युरेशन आहे ते 4.5 वर्ष कमी झालंय. एवढा मोठा फायदा या 0.5%ने होतो. आणि अजून तर म्हणजे माझं असं वैयक्तिक प्रेडिक्शन आहे की इंटरेस्ट रेट 1 ते 1.5%ने कमी होतील. मग त्याचा इम्पॅक्ट किती मोठा असू शकतो त्याचा विचार करा. शेवटी आपण एवढं कष्टाने हे करून EMI भरतोय, तर त्याच्यावर मार्केट रेटपेक्षा जास्त एकही रुपये गेला नाही पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ॲपमध्ये मॉनिटर करत राहा, गरज पडली तर ब्रांचला व्हिजिट करत राहा आणि कमीत कमी इंटरेस्ट रेट कसं करून घेता येतील यासाठी प्रयत्न करा. जर तुमची बँक किंवा NBFC ऐकतच नसेल, कमीच करत नसेल, मोस्टली टॉपअप लोनला हे होत नाही, पण हाऊसिंग लोनला हे 100% होतं. कमी जर करत नसतील तर मग शेवटी तुम्हाला दुसरीकडं स्विच करतो अशी धमकी तुमच्या एक्झिस्टिंग NBFC किंवा बँकेला द्यावी लागेल. कदाचित तसं केल्याने आपला फायदा होऊ शकतो. तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, याचा नक्कीच फायदा होईल.